ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आरोपांवर आरोप होत होते। आता त्यात आणखी काही ताजे आरोप होताना दिसतात। शिवाय पूजा खेडकर यांच्या आईला सुद्धा अटक करण्यात आली। त्यांचे वडील दिलीप खेडकर या अटकेनंतर फरार होते आणि त्यांच्यावर असलेले जुने भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा समोर आले। तरी पूजा खेडकर यांना एका आरोपात दिलासा मिळालाय। मग यूपीएससी संघ लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई सुरू का केली? आणि दरम्यान संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला। तो का दिला? त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असताना दिसत होत्या। या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्या बेपत्ता झाल्या होत्या। नंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लॉज येथून त्यांना अटक करण्यात आली। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना 2018 आणि 2020 मध्ये निलंबनाला सामोरं जावं लागलं होतं। 2015 मध्ये दिलीप खेडकर यांच्या विरोधात किमान 300 छोट्या व्यावसायिकांनी तक्रार केली होती। त्यांच्यावर त्रास आणि खंडणीचा आरोप केला होता। शिवाय दिलीप खेडकर हे एका वेळी 6 ते 7 महिने परवानगीशिवाय गैरहजर होते। 2019च्या तक्रारीत दिलीप खेडकर यांनी एका कंपनीकडून 20 लाखांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। बोगस प्रमाणपत्रांचा वापर करून आयएएस अधिकारी झाल्याचे आरोप पूजा खेडकर यांच्यावर होत होते। पूजा यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधून बनवलेलं। त्यासाठी देण्यात आलेला घराचा पत्ता घराचा नसून एका बंद पडलेल्या कारखान्याचा होता। या कारखान्याची जमीन मनोरमा खेडकर यांच्या नावावर होती। हा पत्ता बोगस असला तरी पूजा खेडकर यांचं अपंगत्व बोगस नाहीये। अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार पूजा यांना अदूरदर्शी अधपतन झाल्याचं म्हटलंय। म्हणजे डोळे कमकुवत असून त्या नैराश्याने ग्रस्त होत्या। ही जरी पूजा खेडकर यांच्यासाठी दिलासादायक बातमी असली तरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर तपशील बदलून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। यूपीएससीने पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस उमेदवारी रद्द केली आहे। या सर्व प्रकरणादरम्यान यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी निवृत्तीच्या 5 वर्षाआधीच राजीनामा दिलाय। त्यांनी हा राजीनामा खासगी कारणांमुळे दिला असल्याचं स्पष्ट केलंय। पण त्यांच्या अचानक राजीनामा देण्यामागे बोगस प्रमाणपत्र दाखवून आयएएस होण्याच्या घटनांचा हात आहे असा संशय तर आहेच। पूजा खेडकर यांचं निलंबन हे या प्रकरणावर पूर्णविराम आहे की संघ लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेत असणारे दोष उघड करण्याची सुरुवात? हा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।